एक परिवारामध्ये एकुलता एक मुलगा होता. आता त्या मुलाने मात्र कुठली वस्तू बिना विचारता घेऊन यावं, कुठली वस्तू बिना विचारता घेऊन यावं. आई त्याला मात्र शाबासकी द्यायची, चांगलं केलं. शाबासकी कुठं द्यावं माहिती का? मुलांनी जर चांगला अभ्यास केला ना तिथं शाबासकी द्या. मुलांनी चांगलं काम केलं ना तिथं शाबासकी द्या. मुलाने अभ्यास केला आणि तिथं शाबासकी दिली ना, मुलगा निश्चित न्यायाधीश बनणार, वकील बनणार, डॉक्टर बनणार, इंजिनियर बनणार. तुम्ही मात्र जर शेतात चांगलं काम करत असताना शाबासकी द्या, निश्चित मात्र तो चांगला कृषी क्षेत्राचा मात्र अधिकारी बनल किंवा मात्र चांगला शेतकरी बनल तो. कर्ज राहणार नाही त्याच्यावरती. पण जर तुम्ही न विचारता वस्तू घेऊन आले त्याला जर शाबासकी देत राहिले, त्याचा उत्साह वाढत राहील त्या कार्यामध्ये. आणि अशाच पद्धतीनं आई शाबासकी देत होती, त्याचा उत्साह वाढत होता, तो चांगल्या वस्तू घेऊन येत होता, आई शाबासकी देत होती. अशाच पद्धतीनं मात्र शाबासकी देता 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 त्याचा त्या कार्यात उत्साह वाढत राहिला. अभ्यासात मात्र जर शाबासकी दिली तर त्याचा उत्साह वाढत राहील आणि तो अभ्यासात हुशार होईल. शेती कामात मात्र जर हुशार राहिला तिथं मात्र शाबासकी देत होती. असं करता करता शाबासकी देता देता त्या कार्यात त्याला उत्साह वाढत राहिला आणि मोठा डाकू बनला. दरोडेकर डाकू बनला. आणि डाकू बनला आणि एक चोरीमध्ये सापडला. आता एक चोरीमध्ये सापडला तर डायरेक्ट सगळ्या चोऱ्या सापडल्या तर डायरेक्ट लगेच फाशीची शिक्षा. फाशीची शिक्षा म्हणल्यावर पण चुकी नव्हती तिची, पण मग सापडलं काहीतरी, कोणीतरी काहीतरी काढमोड. आणि आज लोक असंच आहे, तुम्ही पुढे चालेल तुमचा पाय माग कसा वाढायचा ना, काही बी मात्र आरोप लावून तुमचा पाय माग खेचते. ही गोष्ट नीती सत्य. म्हणून त्याला मात्र ते केलं. पण परमेश्वराची एवढी सेवा करायचा. परमेश्वराने रात्रीच्या वेळेस मात्र उद्या फाशीवर द्यायचं. रात्रीच्या वेळेस मात्र त्याला अशा पद्धतीनं सुचवलं, तुझी शेवटची इच्छा काय? तर म्हणला माझी शेवटची इच्छा आहे माझ्या आईचं दर्शन. मग आईला समोर आणलं आणि दोन्ही हात आणि तिसरं मस्तक जोडून आईला वंदन केलं. आणि आईकडे पाहता पाहता सगळ्यांच्या समोर मात्र साहेब पाहता म्हणलं, साहेब माझ्यावरती संस्कार टाकण्याचं काम मात्र कोणाचं होतं? आईचं होतं. मला जर तेव्हापासून जर शाबासकी देत राहिली, माझा त्या कार्यात उत्साह वाढत राहील, म्हणून मी आज मात्र मोठा डाकू बनलो. आईने जर त्या ठामाला बिना विचारता जी वस्तू आणली, ती वस्तू जर माझ्या एखाद्या असं थापड देऊन मला जर 2 टोले मारून ती वस्तू ज्याची त्याला देऊन ये अशी जर म्हणली असती तर मी आज इथं नसतो. मग माझ्या या फाशीच्या शिक्षेला जिम्मेदार कोण? आई. म्हणून मात्र माझ्या या फाशीच्या शिक्षेला जिम्मेदार आई आहे. माझ्या जागेवरती मात्र कोणाला फाशी दिली पाहिजे. बस त्या महात्म्यानं म्हणजे त्या साहेबांना सुद्धा पटली ती गोष्ट. तर तिथून मात्र त्याला काढलं आणि आईला फाशी दिली. आईला फाशीवर का दिलं हीच गोष्ट मात्र सगळ्या आईपर्यंत गोष्ट पोहोचावा म्हणून मात्र हे चित्र घडलं. तिथं आईला सोडलं असतं असे पुत्र मात्र जगामध्ये कुठंच नाही. भक्त